सोलापुरातून एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे। रुग्णांना मेडिकलमधून जबरदस्तीने औषधे खरेदी करण्यास भाग पाडल्याच्या आरोपानंतर अन्न व औषध प्रशासनाने तातडीची कारवाई केली आहे। सोलापुरातून एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे। रुग्णांना रुग्णालयाशी संलग्न असलेल्या मेडिकलमधूनच औषधं खरेदी करण्यास भाग पाडल्याचा आरोप झाल्यानंतर अन्न आणि औषध प्रशासनाने तातडीची कारवाई केली आहे। अभिनेता अरबाज शेख यांनी केलेल्या गंभीर आरोपानंतर नोबल रुग्णालयाशी संबंधित फातिमा मेडिकलची तपासणी करण्यात आली असून औषध विक्री तात्काळ बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत। राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंडे यांनी 12 जून रोजी स्पष्ट आदेश जारी करत रुग्णांना रुग्णालयातील विशिष्ट मेडिकलमधूनच औषधं खरेदी करण्याची सक्ती आता करता येणार नाही असे निर्देश दिले होते। मात्र या आदेशानंतरही सोलापुरात अशा प्रकारची घटना समोर आल्यानं प्रशासन खडबडून जाग झालं आहे। दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या गाजलेल्या सैराट चित्रपटातील सल्ल्या ही भूमिका साकारलेला अभिनेता अरबाज शेख यानं सोशल मीडियावर व्हिडिओ प्रसिद्ध करत गंभीर आरोप केले। त्याच्या वडिलांना ब्रेन हॅमरेज झाल्यानंतर सोलापुरातील नोबल रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। उपचारादरम्यान डॉक्टरांनी दिलेली औषधं बाहेरील मेडिकलमधून आणण्याची तयारी दर्शवूनही रुग्णालय प्रशासनानं त्याला साफ नकार दिला आणि रुग्णालयाशी संलग्न मेडिकलमधूनच औषधं घेण्यास भाग पाडल्याचा आरोप करण्यात आलाय। अरबाज शेखच्या म्हणण्यानुसार बाहेरील मेडिकलमधून सुमारे 20,000 रुपयात मिळणारी औषधं रुग्णालयातील मेडिकलमधून तब्बल 40,000 रुपयांना खरेदी करावी लागली। तसंच इंजेक्शनसह इतर औषधही त्याच मेडिकलमधून घेण्याची सक्ती करण्यात आल्याचा दावा त्यानं केलाय। मी आता सोलापूरमध्ये नोबल हॉस्पिटल समोर उभा आहे। पप्पांना 8 दिवस झाला हॅमरेज झालाय म्हणून ब्रेन हॅमरेज झालाय म्हणून आम्ही त्यांना सोलापूरला ॲडमिट केलंय। तर त्यांचा हार्टचा थोडा प्रॉब्लेम झाला म्हणून आम्ही त्यांना नोबेलला शिफ्ट केलं होतं आणि नोबेलचा अनुभव मला इतका घाण आला की जेव्हा आम्ही पेशंटला ॲडमिट केलं तिथे तर 10,000 आधी डिपॉझिट भरायला सांगितलं, आम्ही ते भरले आणि जेव्हा त्यांनी मला काही गोळ्यांच्या चिठ्ठ्या दिल्या की ह्या गोळ्या आपल्याला लागतील आणि मग मी त्यांना विचारलं की मी हे बाहेरून आणू शकतो, तर त्यांनी सांगितलं की नाही आमच्या मेडिकलमधूनच तुम्हाला त्या गोळ्या घ्याव्या लागतील, काही इंजेक्शन असतील ते तुम्हाला इथूनच घ्यावं लागतील। तर जेव्हा मी इथून त्या गोळ्या घेतल्या तर ते जवळजवळ सगळ्या गोळ्या 40,000च्या पेक्षा जास्त होत्या। त्यांनी मला ते म्हणजे 3 टाईम मला त्यांनी त्या गोळ्या आणायला सांगितल्या। तर 40,000 रुपये जेव्हा मी हे सगळं बघितलं त्यांच्याच मेडिकलमधून घ्यायला पाहिजे हा फोर्स त्यांचा मी बघितला आणि जेव्हा ह्याच्या आधी पप्पांना जिथे ॲडमिट केलं होतं तिथे असं काय मला आढळलं नाही। मी त्याच गोळ्या बाहेरून आणायचो तर ते मला जवळजवळ अर्ध्या किमतीत मला मिळत होत्या। जवळजवळ आता 40,000च्या जरी गोळ्या मी बाहेरून जरी घ्यायचा विचार केला असता तरी मला 20,000पर्यंत त्या पडल्या असत्या। पण इथं एवढी लूट होतीये आणि माझ्या बापाला मला मरताना नाही बघायचंय आणि म्हणून मला असं डिसिजन घ्यावं लागलं की त्यांना नोबेलमधून शिफ्ट करावं लागलं आणि इथे खूपच वाईट अनुभव होता मला आजचा। अरबाज शेख यांच्या भावनिक व्हिडिओनंतर नोबल हॉस्पिटल प्रशासनाकडून स्पष्टीकरण देण्यात आलंय। नोबल हॉस्पिटलचे डॉक्टर अमजद अली सय्यद यांनी अरबाज शेख यांनी हॉस्पिटल प्रशासनाशी संवाद न साधल्याचं स्पष्टीकरण माध्यमांसमोर दिलं। अरबाज शेख हे हॉस्पिटलवर आरोप करू शकतात ते आम्ही रोखू शकत नाही असंही वक्तव्य डॉक्टर सय्यद यांनी केलं। सर तो पेशंट काल दुपारी 2 वाजता येणार आहे म्हणून मला फोन आला। मी बाहेर जाणार होतो तरी मी थांबलो आणि त्याला बघितलं आणि मला कळलं की न्यूरोचा प्रॉब्लेम आहे मेंदूचा आणि तिथं अटॅक आलाय। परत अटॅक म्हणल्यावर ते आता आपलं हॉस्पिटलचं नाव असतं ते लोक म्हणले तुम्ही करा इथं। म्हणजे ठीक आहे पाठवा। ते आलं त्यासाठी तासभर थांबलो, चेक केलं, तुला सांगितलं की हार्टचं नाही आहे तुला पण आता मेंदूचं तुला उपचार इथं करायचं आहे तर हो करायचं। मला मी ते पण सांगितलं की सिरियस आहे, व्हेंटिलेटर आहे खर्च आणि ऑलरेडी मी बघितलं 8 दिवसाच्या रेकॉर्डमध्ये त्याला खूप 4 दिवसापासून खूप महागडे अँटीबायोटिक चालू होते। रोजचे मला वाटतं काहीतरी मला माहिती नाही 10, 20, 30,000, 40,000चे मेडिसिन रोज चालू होते। मग मला डाऊट आला ह्याची गरज आहे का, मी एक्सपर्ट आहे हार्टचा, फिजिशियनला मी रेफर केलं बाबा सगळ्यांची गरज आहे का मेडिसिन बघा, न्यूरोला रेफर केलं तुम्ही बघा पुढे काय करायचं। रिलेटिव्हला सांगितलं की काही असू दे व्हेंटिलेटर असले की 10-20,000 रोजचे खर्च होतात हॉस्पिटलमध्ये, तुम्ही हार्टसाठी आले नाही आहे तुम्हाला काय करायचं। तर काहीच बोललं नाही मला। ठीक आहे सर तुम्ही करा। आणि ज्या माणसांनी पाठवलं ते रिलेटिव्ह त्यांचे होते ते डॉक्टर आहेत, त्यांनी म्हणले माझ्या बहिणीचा धीर आहे ते पेशंट त्याचे वडील आहेत। मग त्यांना मला म्हणलं सर जरा कन्सेशन, म्हणलं असं तुम्हाला माहित आहे आपण
आपण सगळं करू. आता आलाय मी, आता त्याला बोलून निघालोय व्हिजिटला. मी संध्याकाळी ना त्याला बोलतो. मग मला फोन आला, त्याने ॲडव्हान्स भरत नाही आहे. मग नंतर काहीतरी भरले. मग मेडिसिनचा काय प्रॉब्लेम आहे, खूप महाग आहेत. मी म्हटलं ठीक आहे, मी आल्यावर बघतो, तुम्ही मेडिसिन घ्यायला सांगा, सुरू करायला सांगा, जे काय. एवढंच झालेलं आहे. त्यानंतर तो डिस्चार्ज घेऊन, मी जेव्हा परत आलो तोपर्यंत तो डिस्चार्ज घेऊन गेला. आणि तो काहीतरी व्हिडिओ करून टाकता येतात, त्याच्यामध्ये काय जे काय सांगते त्याच्यामध्ये तुम्ही चौकशी करू शकता, आरोप करू शकता सर कोणी. या व्हिडिओची सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झाल्यानंतर अन्न आणि औषध प्रशासनानं तातडीनं दखल घेत कारवाई केली. सहाय्यक आयुक्त अरुण गोडसे यांनी नोबल रुग्णालयाशी संलग्न असलेल्या फातिमा मेडिकलची तपासणी केली. या तपासणी दरम्यान अनेक धक्कादायक बाबी समोर आल्याचं सांगितलं जातंय. रुग्णालयाच्या पहिल्या मजल्यावरील ओपीडी मध्ये डॉक्टरांनी दिलेल्या औषधांच्या चिठ्ठ्या थेट फातिमा मेडिकलच्या संगणकावर उपलब्ध होत असल्याचं या प्राथमिक तपासात आढळलं. त्यामुळे रुग्णांना याच मेडिकलमधून औषधं खरेदी करण्यासाठी प्रवृत्त केलं जात असल्याचे पुरावे मिळाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. आज रोजी सकाळी माननीय आयुक्त यांच्याकडून आणि माननीय सहआयुक्त पुणे विभाग यांच्याकडून मला माहिती प्राप्त झाली, तक्रार मिळाली की नोबेल हॉस्पिटल सोलापूर या ठिकाणी जे मेडिकल स्टोअर्स आहे फातिमा फार्मा म्हणून, त्याच्यामध्ये रुग्ण आणि त्याच्या नातेवाईकांना याच मेडिकलमधून औषधं खरेदी करण्यासंदर्भात सक्ती केली जाते. मान्य आयुक्तांचं परिपत्रक आहे की अशा प्रकारे कोणतीही सक्ती करण्यात येऊ नये किंवा करता कामा नये. तर त्या संदर्भात मी तात्काळ या ठिकाणी तपासणीसाठी व्हिजिट केली. या ठिकाणी असं दिसून येतं आहे की परिपत्रकामध्ये ज्या पद्धतीनं मान्य आयुक्तांनी जे निर्देश दिलेले आहेत त्यानुसार या ठिकाणी सक्ती नसल्याबाबतचा कोणताही फलक प्रदर्शित केलेला नाही. आणि प्रत्यक्ष असं दिसून येतं आहे की पहिल्या मजल्यावरील हॉस्पिटल रुग्णालयाच्या OPDमधून जे डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन आहेत हे मेडिकल स्टोअरमधील सॉफ्टवेअरवरती आणि कम्प्युटरवरती डिस्प्ले होतात. त्याच्यानुसार ही औषधं विकली जात आहेत. प्रत्यक्ष रुग्णांना किंवा त्यांच्या नातेवाईकांना हे प्रिस्क्रिप्शन दिलं जात नाही आहे. आणि केवळ फक्त रुग्णांच्या नातेवाईकांना या मेडिकल स्टोअर्समध्ये औषधांची किंमत इथे भरण्यासाठी पाठवलं जाते. हे सरळ मान्य आयुक्तांच्या परिपत्रकाचं उल्लंघन दिसून आलेलं आहे. तसं आपण आपल्या तपासणी अहवालात नमूद केलेलं आहे. त्यासोबत या मेडिकल स्टोअरची औषधे व सौंदर्य प्रसाधने कायद्यातील नियमानुसार मी आज सखोल तपासणी केलेली आहे. बरेच असे काही गंभीर कायद्यातील नियमांचं उल्लंघन आढळून आलेलं आहे, जे की जनस्वास्थ्याच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून गंभीर आहे. त्यामुळे मी या मेडिकल स्टोअरला तात्काळ औषध विक्री बंद करण्याचे आदेश जारी करतोय. याशिवाय तपासणी दरम्यान मेडिकलमध्ये मुदत संपलेली म्हणजेच एक्सपायर झालेली औषधंही आढळून आल्याची माहिती आता समोर आली आहे. या सर्व बाबींची गंभीर दखल घेत अन्न आणि औषध प्रशासनानं फातिमा मेडिकलला तात्काळ औषध विक्री बंद करण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान अन्न आणि औषध प्रशासनानं पुन्हा एकदा स्पष्ट केलं आहे की प्रत्येक रुग्णाला कोणत्याही परवानाधारक औषध विक्रेत्याकडून औषधं खरेदी करण्याचा कायदेशीर अधिकार आहे. कोणत्याही रुग्णालयानं डॉक्टरांनी किंवा औषध विक्रेत्यानं विशिष्ट मेडिकलमधूनच औषधं घेण्याची सक्ती केल्यास संबंधितांवर आता कडक कारवाई करण्यात येणार आहे. रुग्णांच्या हक्काशी संबंधित या प्रकरणामुळे आरोग्य व्यवस्थेतील अनेक गंभीर प्रश्न आता पुन्हा एकदा ऐरणीवर आले आहेत. अन्न आणि औषध प्रशासनाच्या पुढील तपासात आणखी कोणते खुलासे होणार, आता याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.